नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे FLN अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर नोंदणी ही स्विपचॅट या ॲपवर कशाप्रकारे करायची यासंबंधी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सर्वप्रथम स्विपचॅट या ॲपवर क्लिक करा. स्विपचॅट या ॲपवर क्लिक केल्यानंतर यापूर्वी आपण पॅट महाराष्ट्र अंतर्गत जी चाचणी घेतलो होतो त्याचे गुणदान जिथं आपण भरलेलो होतो त्या ठिकाणी म्हणजेच पॅट महाराष्ट्र या टॅबवर क्लिक करा. याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये खाली जे 4 डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एडिट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. आपण तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स मेसेज येईल. यू आर डुईंग ग्रेट्स. आय नीड टू नो अ टायटल मोर अबाउट यू. प्लीज एंटर युअर टीचर कोड. या ठिकाणी आपल्याला आपला शालार्थ कोड एंटर करायचा आहे जो पण होईल. याच्यानंतर आपल्याला येस दिस इज करेक्ट यावर क्लिक करायचं आहे आणि यानंतर यू कॅन कम बॅक देअर एनी टाईम टू रेकॉर्ड्स क्लासरूम प्रोग्रेस अँड स्टुडंट परफॉर्मन्स इन व्हेरियस असेसमेंट. म्हणजेच निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचा स्तर नोंदवण्यासाठी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर त्यानुसार रेका स्टुडंट परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं क्लास सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आपल्याला हा अध्ययन स्तर जी नोंदणी करायची आहे ती वर्ग दुसरी ते इयत्ता 5वी पर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे. त्यामुळे मी इथं क्लास 2 याच्यावर क्लिक करत आहे. ह्या ठिकाणी बघा त्यांनी विचारलेलं आहे लिटरसी अँड न्यूमर्सी असेसमेंट 1 ग्रेड 2 अँड 5 याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्यासमोर मेसेज ओपन होईल. प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल यू हॅव सिलेक्ट फॉर क्लास 2 सब्जेक्ट लिटरसी अँड न्यूमर्सी असेसमेंट फर्स्ट ग्रेड 2 अँड 5 असेसमेंट लिटरसी अँड न्यूमर्सी असेसमेंट फर्स्ट ग्रेड. ते आपल्याला या ठिकाणी एस करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील वर्ग दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर शो होईल. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहे आणि त्यांच्यासमोर आपण भरलेली माहिती ही पेंडिंग स्टेटसमध्ये दाखवत आहे. ती आपल्याला भरून घ्यायची आहे. तर ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला अध्ययन स्तर हे निश्चित करायचे आहे त्या विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. तर बघा अध्ययन स्तर ठरवताना तो विद्यार्थी प्रेझेंट होता की ॲब्सेंट होता. तर हा विद्यार्थी प्रेझेंट होता म्हणून मी प्रेझेंटवर क्लिक करत आहो. मग इथं विचारलेलं आहे की वाचन याच्यामध्ये तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर होता. तर मी इथं त्या विद्यार्थ्याचा स्तर टाकून घेत आहे. इथं
आपल्याला इंस्ट्रक्शन आलेले आहेत ते आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. यू कॅन ओनली सी वन क्वेश्चन ॲट अ टाईम. एका वेळेस पहिल्यांदा आपल्याला एकच क्वेश्चन पाहता येणार आहे. त्याच्यानंतर ॲन्सर अ क्वेश्चन टू मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनची ॲन्सर दिल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे जाता येईल असं त्याचा अर्थ होतो. आणि यू कॅन नॉट चेंज युअर रिस्पॉन्स आफ्टर सबमिटिंग ॲन ॲन्सर. एकदा दिलेलं ॲन्सर म्हणजे तुमच्या प्रश्नाविषयी असलेले रिस्पॉन्स ते बदलवता येणार नाही अशा संबंधित ते इंस्ट्रक्शन आहेत. म्हणून आपल्याला ही माहिती भरताना अतिशय काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. तर वाचन ह्या स्तरावर तो विद्यार्थी कुठं होता आहे याचा स्तर आपल्याला नोंदवायचा आहे. तर मी इथं त्याचा स्तर नोंदवून घेत आहे. 13. लेखन या स्तरावर तो कुठं होता, तर मी ह्या ठिकाणी त्याचा स्तर नोंदवून घेत आहे. त्याच्यानंतर आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान या स्तरावर संख्याज्ञान म्हणजे न्यूमर्सी याच्यामध्ये त्याचा स्तर होता 11. तो तिथे नोंदवून घ्यायचा आहे आणि सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर आहे संख्यावरील क्रिया, नंबर ऑपरेशन्स म्हणजे संख्यावरील क्रिया याच्यामध्ये त्याचा स्तर होता 13. तर मी तो नोंदवून घेतलेला आहे आणि सेंड या बटनावर क्लिक करायचे आहे. आणि अशा प्रकारे सदर विद्यार्थ्याचा स्तर हा नोंदवलेला आहे. अशा प्रकारे इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा अध्ययन स्तर तुम्ही ह्या पद्धतीनं क्लासवाईज नोंदवून घ्यावा. धन्यवाद.